हॅलो फ्रेंड्स, फुकटचे सल्ले ह्या चॅनलवरून मी अतुल सुधे आज एका नवीन विषयावरचा नवीन सल्ला घेऊन. फोटोग्राफीवरच्या मागील एपिसोडमध्ये आपण फोटो सेशन, एजन्सी शूट्स, कॉन्सेप्ट शूट्स आणि पोर्टफोलिओ शूट्स याच्यातले फरक जाणून घेतले होते. आजच्या एपिसोडमध्ये आपण पोर्टफोलिओ म्हणजे काय आणि पोर्टफोलिओमध्ये काय फरक आहेत म्हणजे ॲक्टिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओ आणि मॉडेलिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओ हे समजून घेणार आहोत. पोर्टफोलिओ म्हटलं की आपण ढोबळ मनाने त्याचे दोन भाग करू शकतो. एक असतो ॲक्टिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओ आणि दुसरा असतो मॉडेलिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओ. तर ह्यात काय फरक आहे हे आजच्या एपिसोडमध्ये आपण बघायचं आहे. जेव्हा एखाद्या क्लायंटचा पोर्टफोलिओ करायची वेळ येते तेव्हा आधी हे बघायला लागतं की त्या स्ट्रगलरला पुढे जाऊन ॲक्टिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे की मॉडेलिंगच्या क्षेत्रात करायचं आहे का दोन्ही क्षेत्रात एकत्र करायचं आहे हे आधी आपल्याला बघायला लागतं. आणि त्याप्रमाणे त्यानुसार त्याच्या पोर्टफोलिओमध्ये आपल्याला काही ट्रीटमेंट्स करायला लागतात. तो पोर्टफोलिओ काही प्रकारात त्याच्यात काही बदल करायला लागतात. मॉडेलिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या पोर्टफोलिओमध्ये खूप जास्त टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, ज्याच्यामध्ये खूप सारं एडिटिंग, खूप फिनिशिंग आणि फोटोशॉपच्या साहाय्याने मॉडेलला जितकं जास्त सुंदर बनवता येईल ते त्या पद्धतीत त्याला सुंदर बनवत नेणं हे इथे मॉडेलिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओमध्ये खूप आवश्यक असतं. पण ॲक्टिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओमध्ये मिनिमम एडिटिंग हीच गरज असते की कमीत कमी एडिटिंगमध्ये मॉडेल किंवा ते ॲक्टर तो किती सुंदर दिसू शकतो हे दाखवायचं असतं. मॉडेलने सुंदर दिसणं हेच अपेक्षित असतं, बाह्य सौंदर्य हे जास्त अपेक्षित असतं. त्याचा चेहरा, त्याचं शरीर हे अतिशय पॉलिश्ड असणं हे गरजेचं असतं. कारण मॉडेल हे सामान्य लोकांसाठी नेहमीच रोल मॉडेल असू शकतो आणि सामान्य माणूस मॉडेलकडे बघताना त्याची दृष्टिकोन हे नेहमीच ते मॉडेल त्याला किती आवडतं आहे, आधी ते मॉडेल इथे आवडलं तर ते प्रॉडक्ट इथे लक्षात राहतं, ही गोष्ट लक्षात ठेवायला लागते. त्यामुळे फोटोग्राफरचं हे काम असतं की त्या मॉडेलला जास्तीत जास्त सुंदर बनवा. मग मुळात मॉडेलिंग ह्या क्षेत्रात येणारी लोकं ही चांगलीच असतात, मूळचीच चांगली असतात ती लोकं दिसायला आणि ते सुंदर असतात म्हणूनच ते मॉडेलिंग करायला आलेले असतात. पण त्यांच्या सौंदर्याला अधिक खुलवणं हे फोटोशॉपचं आणि एडिटिंगचं काम हे फोटोग्राफरला ह्या पोर्टफोलिओमध्ये करायला लागतं. पण ॲक्टिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओमध्ये ॲक्टर कसा आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. फोटोग्राफरला किती अक्कल आहे, मला एडिटिंग किती छान येतं हे दाखवण्याकरता तो पोर्टफोलिओ नसतो. तर मेकअपच्या साह्याने, कॉस्च्युम स्टायलिंगच्या साह्याने, मूड्स आणि एक्सप्रेशन्सच्या साह्याने, त्याला दिलेल्या पोजेसच्या साह्याने, फार फार तर मूड लाईटिंगच्या साह्याने ती व्यक्ती जास्तीत जास्त किती छान दिसू शकते हे दाखवणं म्हणजे ॲक्टिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओ. ॲक्टिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओ बघताना ती व्यक्ती, ते मॉडेल कसं आहे हे कळलं पाहिजे. तो ॲक्टर किती एक्सप्रेसिव्ह आहे, त्याला त्याच्या डोळ्यांचा वापर किती करता येतो, त्याला त्याच्या स्माईल्सचा वापर किती करता येतो, त्याला कपडे कॅरी करता येतात का, त्याला बॉडी लँग्वेज कॅरी करता येते का, हे दाखवण्याचा मुद्दा असतो ॲक्टिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओमध्ये. फोटोग्राफर किती छान फोटो काढतो, त्याला एडिटिंगमधली किती अक्कल आहे हे दाखवण्याकरता ॲक्टिंगवाला पोर्टफोलिओ नसतो. सो हा फरक आपल्याला लक्षात घ्यायला लागतो ॲक्टिंग ओरिएंटेड आणि मॉडेलिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओमध्ये. मागील एका ॲक्टिंग ओरिएंटेड एपिसोडमध्ये मी 3 ट्रॅक्सचा उल्लेख केला होता: मेनस्ट्रीम मॉडेलिंग, कॅरेक्टर मॉडेलिंग आणि ॲक्टिंग.
ज्या लोकांनी तो एपिसोड पाहिलेला नाही आहे, ज्यांचा तो एपिसोड मिस झाला आहे, त्यांना फक्त एक ब्रशअप माहिती मिळावी म्हणून थोडक्यात तुम्हाला या 3 ट्रॅक्सबद्दल माहिती देतो. मेनस्ट्रीम मॉडेलिंग हे जे क्षेत्र आहे, इथे फॅशन मॉडेलिंग किंवा फॅशन शोज, रॅम्प शोज आणि अतिशय शारीरिक सौंदर्यावर आधारलेल्या आणि बोल्ड ॲड्स ह्या असलेलं हे क्षेत्र आहे. त्यानंतर कॅरेक्टर मॉडेलिंगमध्ये TV कमर्शियल्स असतात, ॲड्स असतात, होर्डिंग्ज असतात, पोस्टर्स असतात, प्रेस ॲड्स असतात, मॅगझिन ॲड्स असतात, की जो घराघरात पोचलेला आणि कुठली तरी वस्तू किंवा कॉन्सेप्ट किंवा आयडिया विकणारं हे मॉडेल असतं, की जे थोडंसं अभिनयाशी पण संबंधित असतं. कॅरेक्टर मॉडेलिंगमध्ये मॉडेलने नुसतं सुंदर दिसणं हे गरजेचं नसतं, तर त्याला अभिनयाची किंचित जाण असणं हेही गरजेचं असतं. सो दॅट इज कॅरेक्टर मॉडेलिंग. आणि ॲक्टिंग म्हणजे ॲक्टिंग, अभिनय क्षेत्रात येऊन करिअर करणं, एक अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून. सो दॅट इज ॲक्टिंग. आता समोरच्या व्यक्तीला कुठल्या क्षेत्रात जायचंय हे लक्षात घेऊन त्याचा पोर्टफोलिओ करणं हे खूप गरजेचं असतं. मेनस्ट्रीम मॉडेलिंग करू इच्छिणाऱ्या मॉडेल्ससाठी तो जो पोर्टफोलिओ असतो तो खूप जास्त बोल्ड फोटोशूट या सेगमेंटकडे जातो, खूप जास्त स्किन अँड फ्लॅश शो, मग पार्शल न्यूडिटीपासून फुल न्यूडिटीपर्यंत जे काय त्या मॉडेलचे कम्फर्ट झोन्स आहेत त्या झोन्समध्ये जाऊन पण बोल्ड शूट ज्याला आपण म्हणू, की ज्यात जास्तीत जास्त त्या मॉडेलचं शरीर आकर्षकरित्या दिसेल हे दाखवायचं असतं. त्या मॉडेलचं शारीरिक सौंदर्य हेच एनहॅन्स करायचं असतं, वाढवायचं असतं. मग त्या पोर्टफोलिओमध्ये खूप जास्त फोटोशॉप हे ओघाने येतं. त्याच्या शरीराला नीट प्रेझेंट करण्यासाठी जिथे गरजेचं असेल तिथं फोटोशॉपच्या साह्याने त्या शरीराला आकार प्राप्त करून देणं, शेडिंग आणि हायलाईटचा खेळ फोटोशॉपच्या साह्याने थोडा वाढवणं, त्याचा चेहरा, त्याची स्किन ही खूप गुळगुळीत आणि फिनिश्ड करणं, त्याच्या स्किनवर एक पण मायनस पॉईंट राहू न देणं आणि जे मायनस पॉईंट असेल ते थोडे प्लसकडे नेणं, हे एडिटिंगच्या साह्याने खूप खेळ खेळला जातो. दॅट इज मेनस्ट्रीम ओरिएंटेड पोर्टफोलिओ, की ज्यात फोटोशॉपचा खूप जास्त महत्त्वाचा सहभाग असतो. दुसरा ट्रॅक असतो कॅरेक्टर मॉडेलिंग. कॅरेक्टर मॉडेल म्हणून पुढे येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचा पोर्टफोलिओ आपण जेव्हा करतो तेव्हा 2 गोष्टींचं आपल्याकडे भान असावं लागतं. एक म्हणजे त्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज आणि त्याच्या पोजेस आणि कपडे कॅरी करण्याची त्याची अक्कल टिपणं, किंवा त्याला ती अक्कल नसेल तर फोटोग्राफरने ती त्याला देणं हे खूप गरजेचं असतं. प्रत्येक कपड्याची बॉडी लँग्वेज ही वेगळी असते. फॉर्मल्सची वेगळी असते, कॅज्युअल्सची वेगळी असते, स्पोर्ट्सवेअरची वेगळी असते. तुम्ही कुठल्या प्रकारचे कपडे घातलेत आणि त्या अनुषंगाने तुमची अख्खी बॉडी लँग्वेज कशी बदलायची हा सेन्स त्या मॉडेलला असणं गरजेचं असतं, आणि त्या मॉडेलला नसेल तर फोटोग्राफरनी तो त्याला द्यावा लागतो. सो त्या पोर्टफोलिओमध्ये या मुद्द्याचा विचार करावा लागतो. आणि दुसरा मुद्दा असतो त्याचं स्माइल्स. बेस्ट ऑफ हिज स्माइल्स. सुंदर हसा, स्मॉल स्माइल्स, वायडर स्माइल्स, बिगर स्माइल्स, पण फक्त हसा. कारण मुळात चार्मिंग स्माइल्समुळे ते मॉडेल आधी व्ह्युअर्सना इथे आवडतं, आणि मॉडेल इथे आवडलं तर ते प्रॉडक्ट इथे लक्षात राहतं आणि ते मॉडेल सक्सेसफुल बनतं. सो कॅरेक्टर मॉडेलिंग पोर्टफोलिओमध्ये त्याचे कपडे कॅरी करण्याची अक्कल दिसणं गरजेचं आहे. त्याच्या पोजेस, कपड्यानुसार बदललेल्या त्याच्या पोजेस दिसणं गरजेचं आहे, आणि त्या मॉडेलची स्माइल्स दिसणं गरजेचं आहे. दॅट इज कॅरेक्टर मॉडेलिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओ. आणि ॲक्टिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओमध्ये फुल फिगर एक 2-4 फोटो कळलं बाबा कसं असते. 2-4 फोटो फुल फिगर काढून कॅमेरा झूम्स ऑन क्लोजअप्स, फक्त चेहऱ्यावर कॅमेरा झूम इन होतो, आणि खूप जास्त मूड्स आणि एक्सप्रेशन्स ओरिएंटेड हे फोटोशूट असतं, की मॉडेल्सचे वेगवेगळ्या प्रकारचे मूड्स. नुसतं हस म्हटलं की हसलं, हस म्हटलं की हसलं असं इथे नसतं. तर तो एक ॲक्टर आहे. मग एका अभिनेत्याला स्माइल्समधले व्हरायटी देता आली पाहिजे, किंवा फोटोग्राफरला ती त्याला सांगता आलं पाहिजे की इनोसंट स्माईल, रोमॅन्टिक स्माईल, नॉटी स्माईल, सरकॅस्टिक स्माईल, रॉयल स्माईल, क्रुएल स्माईल,
नुसतं स्माईल म्हटलं तरी किती प्रकारचे स्माईल्स होतात. मग बाकी मूड्स आणि एक्सप्रेशन्स की ॲटिट्यूड, टपोरिझम किंवा कॉमिक किंवा रोमॅन्स, ह्या गोष्टी त्याच्याकडनं काढून घेणं, त्याच्या एक्सप्रेशन्समधून काढून घेणं, त्याच्या डोळ्यातून काढून घेणं, हे प्रकार करणं ही जमलं पाहिजे फोटोग्राफरला. आणि ह्या अनुषंगाने त्याची एक्सप्रेशन्स, मग त्याची बॉडी लँग्वेज, त्याचे हेअरस्टाईल्स, त्याची दाढी मिशा केस कल्ले, त्याचं स्टायलिंग, ते ट्रिम करत नेणं, ते शेव करत नेणं, त्यातून बदलत जाणारे त्याचे वेगवेगळे लुक्स, हे सगळं टिपणं गरजेचं असतं. पण मॉडेलचं सौंदर्य खुलवण्याची जबाबदारी फक्त मेकअपमधून जेवढी शक्य असेल तेवढी करा, नाहीतर मूड लायटिंगमधून जेवढी शक्य असेल ते करा, त्याच्या बॉडी लँग्वेजमधून करा, त्याच्या पोजेसमधून करा, त्यातूनच मॉडेलला खुलवा. फोटोशॉप आणि एडिटिंग इथे अपेक्षित नाही. जाड्या मॉडेलला बारीक करा किंवा अतिशय मर्तुकड्या मॉडेलला थोडंसं हेल्दी करा, किंवा नाक, डोळे, ओठ हे फीचर्स फोटोशॉपच्या सहाय्याने जास्त सुंदर करा. स्किन खूप घासून पुसून गुळगुळीत करा, हे अपेक्षित नाही आहे. सो एखादा पिंपल असेल तर तो तुम्ही फोटोशॉपने घालवू शकता, कारण पिंपल ही अशी गोष्ट असते की आज आहे उद्या कदाचित नसेल. सो फोटोशूटला आलेला असताना त्याच्या तोंडावर 2-3 पिंपल्स असतील तर ती तशीच ठेवण्याचं काही कारण नाही, ती तुम्ही फोटोशॉपने घालवू शकता. पण ॲक्सिडेंटचे स्कार, वण किंवा आपण म्हणू जन्मखुणा चेहऱ्यावरच्या, तर ह्या गोष्टी ह्या केवळ मला फोटोशॉपने त्या घालवता येत आहेत म्हणून त्या घालवायच्या नसतात. कारण मग कॅरेक्टर, त्या आर्टिस्टचं आयडेंटिटीज बदलून जाते आणि पुढे ती त्याला करिअरसाठी मारक ठरते. तर हा फरक असतो ॲक्टिंग आणि मॉडेलिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओमध्ये. सो मुळात आधी ॲक्टिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओ करायचा आहे का मॉडेलिंग ओरिएंटेड पोर्टफोलिओ करायचा आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. मग पुढला टप्पा कुठल्या ट्रॅकचा पोर्टफोलिओ करायचा आहे किंवा कुठल्या ट्रॅकसाठी पोर्टफोलिओ करायचा आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. त्या ट्रॅकच्या गरजा काय आहेत हे सगळं लक्षात घेऊन जेव्हा तुम्ही फोटो सेशन करता किंवा फोटोशूट करता तेव्हा आपण म्हणू शकतो की दॅट इज अ परफेक्ट पोर्टफोलिओ शूट. माझी ही माहिती आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर हा चॅनल नक्की लाईक करा. पुढचा एकही एपिसोड मिस होऊ नये याकरता सबस्क्राईब करा आणि फुकटचा सल्ला हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा यासाठी तो जास्तीत जास्त शेअरही करा. सो लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. थँक्यू.